नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या खूप चर्चा सुरू आहे. तो विषय म्हणजे शासनाने नुकताच जाहीर केलेला सह्याद्री टायगर कॉरिडॉर अर्थात सह्याद्री व्याघ्र भ्रमणमार्ग. हा निर्णय फक्त निसर्गप्रेमींसाठीच नाही तर तिथल्या स्थानिक गावकऱ्यांसाठी खूप काही बदलणारा आहे. तर नेमकं काय आहे या नवीन आराखड्यात? चला सविस्तर समजून घेऊया. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या नव्या कॉरिडॉरचा तिथल्या स्थानिक लोकांसाठी आणि गावांसाठी नेमका अर्थ काय. कारण वन्यजीवांचं संरक्षण आणि माणसांचं जीवन यांच्यात नेहमीच एक प्रकारचा संघर्ष पाहायला मिळतो, बरोबर. म्हणजे गावे विस्थापित होणार का, रोजच्या विकासाच्या कामांवर अचानक बंदी येईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणं आता खूप महत्त्वाचं झाले आहे. तुम्हाला माहितीच असेल, सध्या चांदोली परिसरात एक वेगळंच वातावरण आहे. तिथले शेतकरी बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे प्रचंड दहशतीखाली आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की शेतकऱ्यांनी थेट वनविभागाला 21 दिवसांचा अल्टिमेटम देऊन टाकलाय. एका बाजूला हा वन्यजीवांचा धोका आणि दुसरीकडे गावाचा विकास. यामुळेच या नवीन वन्यजीव धोरणाबद्दलची स्पष्टता सध्या अत्यंत तातडीची बनली आहे. सर्वात आधी आपण पाहूया की या आराखड्यातून कोणते भाग वगळण्यात आले आहेत, विशेषतः सातारा आणि सांगली जिल्ह्यांबद्दल. तर इथे एक खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधलं एकही गाव या नव्या व्याघ्र भ्रमणमार्ग आराखड्यात समाविष्ट नाहीये. शासनाने हे अगदी स्पष्ट केलंय. याचा सरळ अर्थ असा की या दोन जिल्ह्यांतील लोकांना विस्थापनाची किंवा त्यांच्या विकासावर काही निर्बंध येतील अशी जी भीती वाटत होती ती आता पूर्णपणे दूर झालीय. खरंच हा एक खूप मोठा रिलीफ आहे. आता दुसरी बाजू पाहूया. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते भाग या आराखड्यात समाविष्ट केले आहेत ते जाणून घेऊया. कोल्हापूरमधले जे मुख्य भाग यात येतात ते म्हणजे तिलारी, आंबोली दोडामार्ग, चंदगड, आजरा भुदरगड आणि गगनबावडा. आता हे तालुके बघितले तर हा सर्व परिसर त्याच्या घनदाट जंगलांसाठी आणि जैवविविधतेसाठी आधीपासूनच खूप प्रसिद्ध आहे. आणि साहजिकच यामुळे तो वाघांच्या प्रवासाचा एक अत्यंत नैसर्गिक आणि महत्त्वाचा मार्ग ठरतो. फक्त एवढंच नाही तर यासोबत पन्हाळगड, मसाई पठार, विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्र आणि राधानगरी तसेच दाजीपूर ही सुप्रसिद्ध अभयारण्ये सुद्धा या नव्या आराखड्यात आहेत. वाघांना सुरक्षितपणे फिरता यावं आणि एकूणच वन्यजीवांचं संवर्धन व्हावं यासाठी ही आधीपासूनच संरक्षित असलेली ठिकाणे किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे आपल्याला यातून अगदी स्पष्ट होतं. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या आणि कळीच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे विकासावर येणाऱ्या बंधनांबद्दल. बघा, इथं समजून घेण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर क्षेत्रात कोणतीही नवीन वाढ करण्यात आलेली नाहीये. वनविभागाचं क्षेत्र वाढलंच नाहीये. म्हणजे काय, तर कोणालाही आपली घरेदारे सोडून विस्थापित होण्याची अजिबात गरज नाहीये. पुनर्वसनाचा तो मोठा प्रश्न इथे निर्माणच होत नाहीये. ही एक अत्यंत ठोस वस्तुस्थिती आहे जी प्रशासनानेही मान्य केली आहे. आणि हो, अजून एक मोठा गैरसमज इथे दूर करायला हवा. कोल्हापूरमधले जे भाग यात नव्याने आलेत ना, तिथे रस्ते बांधणी, वीज, पाणी पुरवठा यांसारख्या रोजच्या मूलभूत विकास कामांवर कोणतीही नवीन बंधने येणार नाहीत. म्हणजेच काय, तर वन्यजीवांचं संरक्षण नक्कीच होईल, पण माणसाच्या प्रगतीत आणि रोजच्या सुखसोयींमध्ये कोणताही प्रशासकीय अडथळा येणार नाही. विकास आणि निसर्ग संवर्धन या दोन्ही गोष्टींचा हा समतोल खरोखरच खूप भारी आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता थोडं वन्यजीव आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार करूया. थोडं मागे जाऊन पाहिलं तर 1973 साली प्रोजेक्ट टायगर सुरू झाला होता आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण भारतात तब्बल 58 यशस्वी व्याघ्र प्रकल्प सुरू आहेत. हे फक्त संवर्धन नाहीये, तर हा अक्षरशः निसर्गाला दिलेला एक नवसंजीवनीचा डोस आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडेही आपण याच एका मोठ्या आणि यशस्वी प्रवासाचा भाग म्हणून बघायला हवं. आता 566 हा आकडा ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल, बरोबर. हा काही साधा आकडा नाहीये. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नुकत्याच नोंदवल्या गेलेल्या विविध वन्यजीव प्रजातींची ही अधिकृत संख्या आहे. विचार करा, एवढ्या मोठ्या संख्येने वन्यजीव इथे आहेत. या भागातील जी समृद्ध जैवविविधता आहे ना, तिचं हे एक जिवंत आणि थक्क करणारं उदाहरण आहे. आणि यातच आणखी एक अत्यंत रोमांचक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे याच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चक्क एका अत्यंत दुर्मिळ अशा ब्लॅक पॅन्थरच्या म्हणजेच काळ्या बिबट्याच्या पाऊलखुणा सापडल्या आहेत. आता विचार करा, अशा दुर्मिळ प्राण्यांचं वास्तव्य पर्यटकांसाठी किती मोठं आकर्षण ठरू शकतं. या एका शोधामुळं तिथल्या स्थानिक पर्यटनाला, रोजगाराला आणि एकूणच अर्थव्यवस्थेला किती मोठी चालना मिळू शकेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. तर हे सगळं समजून घेत असताना शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण विचार करायला हवा. एकीकडे वाढणारी मानवी वस्ती, विकासाच्या गरजा आणि दुसरीकडे हे वाढत चाललेलं वन्यजीव पर्यटन.
या सगळ्याचा नाजूक समतोल आपण भविष्यात कसा साधणार आहोत? महाराष्ट्राच्या या समृद्ध निसर्गाचं रक्षण करत असतानाच तिथल्या स्थानिक जनतेची प्रगती आणि सुरक्षितता यांची सांगड कशी घातली जाईल? हा एक असा प्रश्न आहे जो नक्कीच आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आजच्या या विश्लेषणातून मिळालेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.